एलसीबीची सतर्क कारवाई, तलवार विक्रीसाठी आलेला इसम जेरबंद। कोल्हापुरातील आर के नगर परिसरात तलवारी विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेत 7 धारदार तलवारी जप्त केल्या। या कारवाईत सुमारे 7,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी जिल्ह्यात बेकायदेशीर हत्यार बाळगणारे व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी त्यांच्या पथकाला अशा इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। दरम्यान ओंकार रोडगे हा आर के नगर येथील श्री मंगल कार्यालय परिसरात बेकायदेशीररित्या तलवार विक्रीसाठी येणार असल्याची पोलीस अंमलदार महेंद्र कोरवी यांना माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं संबंधित परिसरात सापळा रचला। या कारवाई दरम्यान ओंकार शिवाजी रोडगे वय 22 राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर याला ताब्यात घेण्यात आलं। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पोत्यामध्ये धारदार धातूच्या 7 तलवारी आढळून आल्या। त्यानंतर 2 पंचासमक्ष कायदेशीर पंचनामा करून तलवारी जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय हत्यार कायदा अंतर्गत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, गजानन गुरु आणि परशुराम गुजरी यांनी केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।